Praise the Lord. देवाला धन्यवाद. I hope you are anticipating great things from the hands of God. माझी अशी आशा आहे की देवाच्या हस्ते महान गोष्टींची अपेक्षा आज रात्री तुम्ही बाळगून आलेले असाल. कारण देवाचा हात आहे तर का नाही महान गोष्टींची अपेक्षा बाळगायला पण हवी. You have to seek. आणि देवाला शोधायला हवं. And if you seek God, आणि तुम्ही जर देवाला शोधलत God will line up all the best things for you. तर देव सर्व चांगल्या गोष्टींची तुमच्यासाठी रांग लावेल. No more tension, no more worries. अजिबात आता ह्याच्या पुढे टेन्शन नाही, काळजी नाही. Rejoice in the Lord. प्रभूमध्ये आनंदी आनंद घडे. Trust in God. देवावरती विश्वास. Nothing will be impossible. आणि काहीच अशक्य राहणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Lamentation chapter 3 verses 22 and 23. विलापगीत याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 22व व 23व वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, kindly open to Lamentation 3 तुमच्याकडे जर verses तुमचं 22 and 23. तुमच्याकडे जर बायबल असेल तर उघडा. विलापगीत याचा 3रा अध्याय त्यातलं 22 आणि 23 वचन. The steadfast love of the Lord never ceases. His mercies never come to an end. They are Hallelujah. new every morning. Amen. Great is your faithfulness. विलापगीत 3रा अध्याय 22 आणि 23. परमेश्वराची प्रेम दया त्याच्या करुणा थकत नाहीत म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात. तुझे विश्वासूपण अत्यंत थोर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You must have heard someone being faithful. तुम्ही ऐकलं असेल की एखादा व्यक्ती किंवा कोणीतरी फार विश्वासू आहे. But about God it is said, पण देवाविषयी असं म्हटलेलं आहे great is his faithfulness. त्याचा विश्वासूपणा फार थोर आहे. Great is his faithfulness. त्याचं विश्वासूपण अत्यंत थोर आहे असं लिहिलंय. His faithfulness is not ordinary. त्याचा विश्वासूपणा साधा सुद्धा नाही. God's faithfulness is extraordinary. तर देवाचा विश्वासूपणा अलौकिक असाधारण आहे. There is none as faithful as God. आणि देवा एवढं विश्वासू कोणीच नाही बर का. Whatever God does, he does out of his faithfulness. जे काही देव करतो ते सगळं त्याच्या विश्वासूपणातून करतो. Whatever God does is based on his faithfulness. जे काही देव करतो ते सगळं त्याच्या विश्वासूपणावर आधारितच असतं. You don't receive based on your faithfulness. तुमच्या स्वतःच्या विश्वासूपणावर आधारित तुम्हाला काही मिळत नाही. You receive it based on God's तर faithfulness. देवाचं जे विश्वासूपण आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला सर्व काही मिळतं. My God can be trusted. माझ्या देवावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. My God can be trusted. माझा देव विश्वास ठेवण्यास जोगा देव आहे. Even if you don't believe, आणि जरी तुमचा विश्वास नसला my God abides faithful तरी सुद्धा माझा देव मात्र विश्वासू आहे. because he cannot deny himself. कारण माझा देव स्वतःला नाकारू शकत His नाही. character is faithfulness. त्याच्या चारित्र्यातला गुणधर्म विश्वासूपण आहे. His attribute is faithfulness. त्याचे सगळे गुणधर्म जे आहेत त्यामध्ये विश्वासूपणच आहे. And it is his faithfulness that will make your life tonight. आणि देवातला विश्वासूपणाच आज रात्री तुमचं जीवन बनवणार घडवणार आहे. Because my God never lies. कारण माझा देव कधीही खोटं बोलत नाही. My God is always true. देव अगदी माझा देव नेहमी खराच असतो आणि खरा आहे. Bible says बायबल म्हणतं in Numbers 23 verse 19, गणना 23वा अध्याय त्यातलं 19व वचन. God is not a man who lies, परमेश्वर म्हणजे माणूस नाहीये खोटं बोलायला. or the son of man who constantly changes his mind. किंवा परमेश्वर म्हणजे मानवी संतान नाहीये सारखं सारखं आपलं मन बदलायला. No, God never changes नाही, his mind. देव कधीही आपलं मन बदलत नाही. No matter how hard the case is, मग तुमचं जीवनी प्रकरण किंवा तुमची केस कितीही अवघड असू दे, faithfully he will help you. विश्वासूपणे देव तुम्हाला सहाय्य करेल. Faithfully he will be with you. विश्वासूपणे देव तुमच्या सोबत राहील. Till the last breath of your life he will be with you. अगदी तुझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत देव तुझ्या सोबत राहील. तुझी संगत सोडणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. If God speaks, he does. आणि देव जर बोलला ना तर देव करतो. If God promises, he keeps his जर promise. देवाने वचन दिलं ना तर देव त्याचं वचन पाळतो. Praise God. देवाला धन्यवाद. He will fulfill his promise tonight. तर नक्की आज रात्री देव त्याचं वचन पूर्ण करेल. God can be trusted tonight. आज रात्री तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकता. Get one thing clear in your mind. एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये सगळ्यांनी क्लिअर करा. God is not like man. परमेश्वर माणसासारखा नाही. माणसांमध्ये त्याला तोलू नका. Today man promises, tomorrow he breaks. आज माणसाचं काही सांगत नाही. माणूस आज एक वचन देतो उद्या उठून तोडतो. Yes, there are some faithful
people, आणि अर्थातच या भूतलावर काही विश्वासू माणसं आहेत, मी अगदीच नाही असं म्हणत नाही, but yet पण तरी God supersedes every man on this earth देव मात्र प्रत्येक मानवाच्या पलीकडचा आणि वरचा आहे in his faithfulness. त्याच्या विश्वासूपणामध्ये. Great is God's faithfulness. देवाचं विश्वासूपण अत्यंत थोर आहे. Say, great is God's faithfulness. म्हणा, देवातला विश्वासूपणा अत्यंत थोर आहे. Great is God's faithfulness. बोला, देवातला विश्वासूपणा अत्यंत थोर आहे. That's why he will help me. आणि म्हणून देव मला सहाय्य करणार आहे. His help is not based on my faithfulness. देवाची मदत माझ्या विश्वासूपणावर अवलंबून नाही. His help is based on his faithfulness. देवाची मदत त्याच्या विश्वासूपणावर अवलंबून आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He is a God you can rely on. तो असा देव आहे ना की ज्याच्यावर आपण अवलंबून राहू शकतो. He is a God that you can stake your life upon. तो असा देव आहे ना की ज्या देवावरती आपण आपलं संपूर्ण जीवन सोडू शकतो. He is a God of absolute reliability. अगदी संपूर्णपणे त्या देवावरती आपण अवलंबून राहू शकतो. A steadfast love. सातत्याचं प्रेम देवात आहे. A love of loyalty. एक इमानदारीचं प्रेम देवात आहे. My God is stable. माझा देव सातत्याचा आहे, डगमगणारा आणि बदलणारा नाही. My God never wavers. माझा देव कधी डगमगत नाही. My God is constant. माझा देव सातत्याचा आहे. My God is true. माझा देव खरा आहे. My God is powerful. माझा देव सामर्थ्यवान आहे. God is not unpredictable. देव असा नाहीये की ज्याच्या विषयीने आपण काही तर्कच लावू शकत नाही. My God never changes his mind. माझा देव कधी त्याचं बनलेलं मन परत बदलत नाही. He never acts according to his moods. आणि कधी देव त्याच्या मूड नुरूप वागत नाही. If he has promised, he will deliver. देवाने जे वचन दिलेलं आहे तर त्या वचनानुरूप देव करणारच. If God says, I love you, he will love you till the last end of your life. जर देव म्हणत आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर तुझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत देव तुझ्यावर प्रेम करणार आहे. Praise कारण God. देव बोललेला आहे. We are so faithless. आपण किती अविश्वासू आहोत ना. We are so false. आपण किती खोटे आहोत ना. We are so fearful. आपण किती भीतीनं भरलेले आहोत. We are so inconsistent. आणि आपल्यात अजिबात सातत्य नाही. आपण सारखे डगमगतो. We are so reckless. आपण एवढे असे म्हणजे अस्थिर आहोत, Praise God. बेचैन आहोत. But God is free from all fickle-mindedness. पण देव अशा सगळ्या मनस्थितीपासून मोकळा आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 8, यशाचा 40वा अध्याय त्यातलं 8वं वचन, He is a God who keeps His word forever. तो असा देव आहे की जो कायम आपला शब्द पाळतो. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, trust Him for your whole life. संपूर्ण जीवनासाठी आयुष्यभरासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवा. Trust Him for your future. भवितव्यासाठी स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा. Trust Him for your family. स्वतःच्या कुटुंबासाठी देवावर विश्वास ठेवा. Without fear. न घाबरता, Trust Him. न भीता देवावर विश्वास ठेवा. Without doubt. Trust Him. शंका संदेह न घेता देवावर विश्वास ठेवा. My God will prove Himself to be faithful. आणि माझा देव तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की तो विश्वास ठेवण्याजोगा आहे. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 7 verse 9, अनुवादाचा 7वा अध्याय त्यातलं 9वं वचन, Know therefore the Lord your God, He is God, यास्तव जाणून घ्या की प्रभू तुमचा देव आहे. the faithful God, विश्वासू देव आहे, who keeps covenant and mercy for thousands of generations. जो करार पाळतो आणि दया करतो हजारो पिढ्यांपर्यंत. He keeps His promise तो त्यानं दिलेलं वचन पाळतो and constantly loves those who love Him, आणि सातत्याने जे लोक त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर प्रीती करतो. and those who obey His commandments, आणि जे लोक त्याच्या आज्ञापालन करतात He loves them back. त्यांच्यावर तर देव परतफेडीमध्ये प्रेम करतोच. Praise God. देवाला धन्यवाद. I'm telling you, मी सांगतो ना, if you read the Bible every जर day, तुम्ही रोज बायबल वाचलं if you pray to God every आणि day, रोज नित्य नियमाने तुम्ही देवाला प्रार्थना केली, if you seek the Lord every day, अखंड निरंतर जर तुम्ही देवाला शोधलं, if you turn away from your wicked ways, तुमच्या स्वतःच्या दुष्ट आणि पापी मार्गांपासून जर तुम्ही वळलात, He will bless you beyond measure. देव तुम्हाला मर्यादे पलीकडे आशीर्वाद देईल. असं मी Beyond तुम्हाला measure. अगदी मर्यादे पलीकडे आशीर्वाद देईल. What the world cannot do, my God can do. जे जग करू शकत नाही ते माझा देव करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a king whose name
was Hezekiah. बायबलमध्ये एका राजाविषयी लिहिलेल्या राजाचं नाव आहे हिजकिया. He was a very godly king. हिजकिया राजा एक भक्तिमान राजा होता. He was a very faithful man. फार विश्वासू माणूस होता, इमानी होता. He was only 25 years old when he became the king. आणि जेव्हा तो राजा झाला ना तेव्हा तो फक्त 25 वर्षाचा होता. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 31 verse 20, दुसरा इतिहास 31वा अध्याय त्यातलं 20व वचन. he was a king who had close relationship with God. हिजकिया राजा एक असा राजा होता की ज्याचं देवाशी अतिशय जवळचं नातं होतं. And he did what was right and faithful before God. आणि हिजकिया राजा नेहमी देवासमोर जे योग्य आहे, जे बरोबर आहे तेच विश्वासूपणे करायचा. Everything was going fine in his life. आणि सगळं त्याच्या आयुष्यामध्ये ठीकठाक चाललेलं होतं. Bible says बायबल म्हणतं once एकदा when Sennacherib king of Assyria, सेनाकरीब अशुराचा राजा he made war with Hezekiah. त्याने हिजकियाशी युद्ध He पुकारलं prayed to God आणि मग त्याने देवाला प्रार्थना केली कि my God की माझ्या देवा deliver us आम्हाला सुटका दे, from the hands of our enemies. आमच्या शत्रूंच्या हातातून आम्हाला सोडव. He always trusted God. म्हणजे त्याने नेहमी देवावरती विश्वास ठेवला. He was always faithful to तो God. नेहमी देवाशी विश्वासू राहायचा. Even the enemy king was so impressed with his faithfulness towards God. अगदी शत्रू राजा जो होता ना त्या शत्रू राजावर सुद्धा हिजकिया राजाच्या विश्वासूपणाविषयीनं फार मोठी छाप पडली आणि प्रभाव पडला. Because he himself said कारण तो स्वतः म्हणाला in 2 Kings 19 verse 10, 2 राजे 19वा अध्याय त्यातल्या 10व्या वचनामध्ये let the king Hezekiah know हिजकिया राजाला कळू दे म्हणाला. that the Lord whom he trusts so much, तो शत्रू राजा म्हणाला की हिजकिया राजाला कळू दे ज्या देवावरती तो एवढा विश्वास ठेवत आहे and he is saying that Jerusalem will not be destroyed. आणि म्हणत आहे की यरुशलेमेचा नाश होणार नाही. I have destroyed every nation around me. मी माझ्या अवतीभोवतीच्या प्रत्येक राष्ट्राचा प्रत्येक देशाचा नाश केलाय. How do you think you will be spared? कसं काय त्या राजाला असं वाटतं की तो वाचणार आहे आणि त्याचा देश वाचणार आहे. But he is trusting on his God's faithfulness. पण हिजकिया राजाचा त्याच्या देवाच्या विश्वासूपणावर विश्वास आहे. See, the Huh? enemy king was also impressed about Hezekiah's faithfulness towards his God. तर हिजकिया राजानं जे विश्वासूपण आपल्या देवाप्रित्यर्थ दाखवलं त्याची छाप आणि प्रभाव शत्रू राजावर सुद्धा पडला. Since Hezekiah had so much faith in God, आणि हिजकिया राजाचा एवढा भरमसाठ विश्वास देवावर असल्यामुळे God was also faithful to Hezekiah. परमेश्वर सुद्धा हिजकिया राजाशी विश्वासू राहिला. God sent only one angel, परमेश्वराने एकच दूत पाठवला and by the power of that single angel, all the enemies were आणि destroyed. त्या एका दूताच्या सामर्थ्याने सगळ्या शत्रूंचा नाश झाला. Praise God. देवाला धन्यवाद. When you have faith in God, जेव्हा तुमचा देवावर विश्वास असतो when you ना are faithful towards आणि God, जेव्हा तुम्ही स्वतः सुद्धा देवाशी विश्वासूपणे राहता ना that come what may, मग काही हो I will trust on God. असं जेव्हा तुम्ही म्हणता की काही घडो मी देवावर विश्वास ठेवणार आहे, I will not have disbelief in my heart. मी माझ्या हृदयामध्ये अविश्वास ठेवणार नाहीये. Even if it takes time, I will trust on God alone. वेळ जरी लागला तरी सुद्धा मी फक्त देवावरच विश्वास ठेवणार आहे. God will honor your faithfulness. असं जर तुम्ही केलं तर देव तुमच्या विश्वासूपणाचा मान करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Now after this victory, आता हा विजय मिळाल्यावर one day Hezekiah realized एके दिवशी हिजकियाला कळलं that he was not well. की माझी तब्येत बिघडली. हिजकिया राजाच्या लक्षात आलं की त्याची तब्येत बिघडली आहे. He had ulcers त्याला अल्सर झाले that was incurable. आणि ते अल्सर बरेच होईना. He was only 39 years old then, फक्त 39 वर्षाचा होता हिजकिया राजा and he तेव्हा. had this rare disease. आणि त्याला हा बघा असा आजार आणि रोगराई झाली There was no cure for him. आणि त्या काळामध्ये तो बराच होईना. त्याचं निदानच नव्हतं He मेडिकली. tried every doctor, आणि अर्थातच हिजकिया राजाने सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन प्रयत्न तर केले but no doctor could heal him. पण तेव्हाचा एकही डॉक्टर त्याला बरं करू शकेना. He had been on the throne for only 14 years. फक्त 14 वर्ष त्याने राज्य केलेलं होतं देशावर. But now आणि आता he was going to die. हिजकिया राजा जणू मरणारच आहे. His heart broke. त्याचं हृदय तुटलं. Though his father Ahaz was a very wicked king, आणि जरी त्याचा बाप आहाज अतिशय वाईट राजा दुष्ट राजा होता Hezekiah said, पण हिजकिया म्हणाला I will not walk in the footsteps of my wicked father, मी माझ्या दुष्ट बापाच्या पावलावर पाऊल टाकून चालणार नाही. but I will walk in the footsteps of King David, तर दावीद राजाच्या पावलावर पाऊल टाकून मी चालणार आहे. because King David worshipped God. कारण दावीद राजाने देवाची आराधना केली म्हणाला. King David was faithful to दावीद God. राजा देवाशी विश्वासू होता. So I will not be like my wicked father, I will be like King तर David. हिजकिया राजा म्हणाला मी माझ्या स्वतःच्या दुष्ट बापासारखा होणार नाही तर मी दावीद राजाचं अनुकरण करून त्याच्यासारखा बनणार आहे. But now this sickness was threatening to kill him. किंतु
परंतु हा आजार आता त्याला भीती घालायला लागला की या आजारात मी मरतो का काय. He called the prophet Isaiah. मग त्या काळामध्ये यशा नावाचा एक संदेष्टा होता, त्याला त्याने बोलावलं. And Isaiah said, यशा संदेष्टा त्याला म्हणाला it is very difficult for you to की survive. राजा तुम्ही जगणं फार अवघड आहे. Set your house in order महाराज तुमचं जगणं अवघड आहे. तुम्ही तुमच्या घराची निर्वानिरव करा, सगळं आटपा. because you are not going to live long. पेंडी कामं असतील तर ती पूर्ण करा, कारण तुम्ही काही फारसे जगणार नाही आहे. Hezekiah knew आणि हेzekiयाला मग कळलं that no help is any help for him from this earth. की आता या भूतलावरनं मिळणारी कुठलीच मदत नाही I आहे. have to turn to God. आणि मला शेवटी देवाकडे वळावंच लागेल हे त्याला कळलं. And so he turned his face to the wall आणि मग हिजकिया राजाने आपला चेहरा देवाकडे वळवला and cried out to God. आणि रडून त्याने देवाला प्रार्थना Oh God. केली आणि म्हणाला, I परमेश्वरा know you are a faithful God, मला माहित आहे तू विश्वासू देव आहेस, but I have also been faithful to you. पण मी सुद्धा तुझ्याशी विश्वासू राहिलोय. I beseech you, Lord, मी तुला विनंती करतो प्रभू, how I have walked before you in all faithfulness. तुझ्या समोर सगळ्या विश्वासूपणानं मी कसा चाललोय With my whole heart I served आणि you. तेही संपूर्ण हृदयाने मी तुझी सेवा चाकरी केली I आहे. did what was right in your eyes. तुझ्या डोळ्यामध्ये तुझ्या नजरेमध्ये जे योग्य आहे तेच मी केलंय. Please heal me. तर प्लीज मला बरं कर दे बापा. He wept and wept. असं रडून रडून त्याने देवाला प्रार्थना He केली. prayed and he shed tears. प्रार्थना केली, रडला रडला, प्रार्थना केली. God said to the prophet Isaiah, मग देव यशा संदेशाशी परत बोलला go back and tell the king, आणि म्हणाला, यशा परत जा, माघारी जा आणि राजाला सांग. I have seen his tears. त्याचे अश्रू मी पाहिले, त्याला सांग. I have heard his आणि तो cry. प्रार्थना करत होता, तो रडत होता ना, ते रडणं मी बघितलं, त्या प्रार्थना मी ऐकल्या, त्याला जाऊन सांग. And I will heal him. आणि मी त्याला बरं करणार आहे, त्याला सांग. On the third day he will be seen in the temple of God worshiping me. आजपासून तिसऱ्या दिवशी देवाच्या मंदिरामध्ये तो माझी आराधना करताना दिसणार आहे, त्याला जाऊन सांग यशया. I don't know who values your tears, मला माहित नाही तुमच्या अश्रूंची किंमत कोणी करतं का नाही but करत. my God values your tears. माझा देव मात्र तुमच्या अश्रूंची किंमत करतो, हे नक्की आहे. I don't know if anybody values your prayers, मला माहित नाही तुम्ही ज्या प्रार्थना करता त्या प्रार्थनांची कोणी कदर करतं, किंमत करतं का नाही करत. but Bible says पण बायबल म्हणतं God values your prayers. देव तुमच्या प्रार्थनेची किंमत करतो. God hears your prayers. देव तुमच्या प्रार्थना ऐकतो. God answers your देव prayers. तुमच्या प्रार्थनांना उत्तर देतो. You have a powerful way to connect to God. खरं म्हटलं तर देवाशी संपर्क साधायचा तुमच्याकडे एक अतिशय सामर्थ्यवान You असा have the मार्ग आहे. easiest way to connect to God. आणि देवाशी संपर्क साधायची एक अतिशय सोपी रीत तुझ्याकडे आहे. You don't have to pay money for it. त्यासाठी तुला पैसे द्यायला लागणार नाहीत. You don't have to go for a pilgrimage. त्याच्यासाठी तुला तीर्थयात्रेला जावं लागणार नाही. Even right at this place, अगदी या बसल्या जागी even now, आता या वेळेला you सुद्धा can talk to तू God देवाशी बोलू शकतोस and God will answer you. आणि देव तुला उत्तर देईल. म्हणजे किती छान, Because He is a faithful God. कारण तो विश्वासू देव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. On the third day, तिसऱ्या दिवशी Hezekiah was completely healed. हिजकिया राजा संपूर्णतः बरा झाला And he went to the temple to offer thanksgiving prayer. आणि बरोबर तिसऱ्या दिवशी तो देवाच्या मंदिरी आभार प्रदर्शनाची प्रार्थना देवाला द्यायला हजर झाला. Bible says बायबल म्हणते in Proverbs 28 verse 20, नीतिसूत्र 28 अध्याय आणि 20 a वचन. faithful man shall abound with हालेलुया. blessings. विश्वासू मनुष्य आशीर्वादांनी विपुल A होईल. faithful man shall abound with blessings. म्हणजे विश्वासू मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळतील. All types of blessings. सगळ्या पद्धतीचे आशीर्वाद मिळतील. You just be faithful to तुम्ही God. फक्त इमानी आणि विश्वासू राहा देवाशी. Heed to His word. देवाचं वचन ऐका, Seek His face. देवाचं मुख शोधा, Praise Him. त्याची स्तुती करा, Worship Him. त्याची आराधना करा, Talk to Him. त्याच्याशी बोला And see what He does for आणि you. मग बघा देव तुमच्यासाठी काय काय करतो. Praise God. जे करेल ते सगळे चमत्कारच असतील. Come every Saturday without fail. दर शनिवारी न चुकता सभेला या. Worship Him every morning. दररोज सकाळी देवाची आराधना करा. Praise Him every morning. दररोज सकाळी त्याची स्तुती करा And see how blessings will superabound in your life. आणि मग बघा आशीर्वाद किती उदंड प्रमाणामध्ये तुमच्या जीवनावर येतील. Praise God. देवाला धन्यवाद. You know, people have been so disloyal to us. तुम्हाला माहितीये आमच्याशी लोक एवढे बेईमान वागलेले To आहेत. all of us. आपल्या सगळ्यांशीच लोक किंवा माणसं फार बेईमान पद्धतीनं वागतात They break their promises. आणि लोक दिलेली वचनं पाळत नाहीत They betray trust. आणि धोका देतात, विश्वासघात करतात They act selfish. आणि लोक स्वार्थी वागतात They keep their own interests in mind. आणि लोक फक्त स्वतःचा स्वार्थ मनामध्ये ठेवतात. They may switch sides easily. आणि लोक सहजासहजी साईड बदलतात, बाजू बदलतात, कधी त्यांचे तर कधी आमचे. They only
make promises but break आणि promises. लोक फक्त वचन देतात पण जास्तीत जास्त लोक वचन तोडतात They prioritize personal gain over loyalty to their friends. आणि स्वतःचा काय फायदा होणार आहे ते बघतात. बाकी मित्राशी मी इमानी राहिलं पाहिजे असं बघणारे मित्रच अलीकडे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच Even आहेत. in the family, you don't find आणि faithfulness. कुटुंबामध्ये परिवारामध्ये फॅमिलीमध्ये सुद्धा आता या जमान्यात विश्वासूपण आणि इमानी एकमेकात सापडत नाही. And that's why we are afraid to even trust God. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपल्याला देवावर विश्वास ठेवायला सुद्धा भीती वाटते. We think that even God may fail us. कारण की आपल्याला असं वाटतं अवतीभोवती जे चाललेलं आहे ते बघून की बहुतेक देवही आपल्याला अपयशच देणार आहे Maybe God will also not come true. आणि कदाचित देव सुद्धा खरा वागणार नाहीये कारण माझ्या घरात असा गोंधळ आहे, माझ्या मित्रांमध्ये तसला गोंधळ आहे. Don't compare God's faithfulness with man's पण faithfulness. देवाच्या विश्वासूपणाची तुलना तुम्ही माणसाच्या विश्वासूपणाशी करू नका. Bible says, बायबल म्हणतं great is his faithfulness. देवाचं विश्वासूपण अत्यंत थोर आहे असं लिहिलंय. अत्यंत Praise थोर, God. फक्त थोर नाही, अत्यंत थोर. If you read the Bible, जर तुम्ही बायबल वाचलं you can see the faithfulness of God right from the first book of Genesis to the last book of तर Revelation. तुम्हाला देवातला विश्वासूपणा बायबल मधलं पहिलं पुस्तक उत्पत्ती ते बायबल मधलं शेवटचं पुस्तक प्रगटीकरण तिथपर्यंत तुम्हाला देवाचं विश्वासूपण सातत्याने दिसेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in 2 Samuel 22 verse 26. 2 शमूएल 22वा अध्याय 26वा वचन बायबल म्हणतं With the faithful you will show yourself faithful. विश्वासू लोकांशी तू स्वतःला विश्वासूच दाखवणार आहेस. With the upright you will show yourselफ upright. सरळतेनं आणि सात्विकतेनं चालणाऱ्या माणसांशी तू सरळ आणि सात्विकच राहणार आहेस. In other words, दुसऱ्या शब्दात if I am faithful to you, जर मी तुझ्याशी विश्वासू if आहे, I am faithful to जर God, मी देवाशी विश्वासू if I आहे, don't cheat you, जर मी तुला फसवलं if I नाही, don't deceive जर मी you, तुला फसवलं नाही, God will lift me up. तर देव मला उचलणार असं आहे. God will lift me up. देव मला उचलणार. मी जर देवाला फसवलं नाही, मी देवाचा विश्वासघात केला नाही, मी देवाशी विश्वासूपणे इमानानं राहिलो, तर देव मला उचलणार. Not only God, आणि फक्त देव नाही, but towards you also. तुमच्या प्रित्यर्थ I सुद्धा should be faithful. तुमच्याशी सुद्धा माझी इमानी पाहिजे, विश्वासूपण पाहिजे. Because कारण that is what God sees. देव हे सगळं बघतो बेटा. We should be faithful with one another. आपण एकमेकांशी पण इमानी आणि विश्वासू राहायला पाहिजे. Faithfulness of God means God is unchanging in his nature. देवातला विश्वासूपणा म्हणजे देव त्याच्या स्वभावात कधीही बदलत नाही. Faithfulness means he is true to his declared word. विश्वासूपण देवातलं म्हणजे देवाने घोषित केलेल्या शब्दाशी तो खरा आहे. Faithfulness means that God will do what he has written in the Bible. आणि विश्वासूपण म्हणजे देवाने बायबल मध्ये जे लिहिलेलं आहे ते सगळं देव खरं करणार आहे. If God has promised something, देवाने जर काही वचन दिलंय, he will prove himself faithful by keeping his promise. देव ते वचन खरं करून तुला सिद्ध करून दाखवेल की बघ मी देव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. He is worthy of eternal trust. अनंत काळच्या विश्वासास तो योग्य आहे. Not just 10 years trust, फक्त मी 10 वर्ष देवावर विश्वास ठेवायचा असं नाही. not 20 years trust. तो देव फक्त 20 वर्षाच्या विश्वासास योग्य असं नाही. No. नाही, 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 He नाही. is faithful for eternity. ज्या काळाला अंत नाही त्या अनंत काळापर्यंत देव विश्वास ठेवण्याजोगा आहे. Which man can be faithful for eternity? कुठला माणूस असा आहे जो अनंत काळापर्यंत विश्वासू राहणार आहे? Nobody. एकही माणूस असा नाहीये की ज्याला अनंत काळापर्यंत विश्वासू राहता येईल. No matter how hard his promises आणि are, मग त्या माणसाची वचनं किती पण कशी पण असू देत, God will show forth his faithfulness. देव त्याचा विश्वासूपणा दाखवेल. Bible says, बायबल म्हणतं when God made our first parents on this earth, देवाने या जगात जेव्हा आपले प्रथम पालक निर्माण केले, he was very faithful to them. देव त्यांच्याशी फार विश्वासू होता. But he also told them, पण देव त्यांना असंही म्हणाला you have to be faithful to my word. की तुम्ही माझ्या शब्दाशी विश्वासू आणि इमानी राहा. You have to be obedient to my word. म्हणजे काय, माझ्या शब्दात लिहिलंय तसं करायचं, आज्ञा पाळायच्या, मोडायच्या नाही. You don't have to listen to the devil. आणि सैतानाचं ऐकायचं नाही, मी सांगतो तसं करायचं. And then मग you will be rewarded every day. तुम्हाला रोज त्याचं प्रतिफळ बक्षीस मिळेल असं देव म्हणाला. But पण our first parents listened to the voice of the devil. आपल्या प्रथम पालकांनी जे करू नये तेच केलं आणि सैतानाचं ऐकलं. From that day, त्या दिवसापासून they could not see God's त्यांना faithfulness. नाही देवातला विश्वासूपणा पाहायला मिळाला. Sorrow, pain, suffering, death came into the world दुःख, वेदना, त्रास आणि मरण या जगात आलं. because कारण man's portion was
denied to him. मनुष्याचा वाटा मनुष्याला नाकारला गेला. But that time, पण त्यावेळेला God had promised देवाने वचन दिलं होतं that he would find out a way to save mankind. की देव एक रीत आणि मार्ग शोधून काढणार आहे मनुष्याच्या मोक्षासाठी, ज्याला आपण तारण म्हणतो. 4,000 years back he promised 4000 वर्षांपूर्वी देवाने हे अभिवचन दिलं that he would send a savior. की मी एक तारणारा पाठवणार आहे. To our first parents he promised. आपल्या प्रथम पालकांना देवाने हे अभिवचन तेव्हाच दिलं की मी एक तारणारा या जगात पाठवणार आहे And he will come. आणि तो येणार. One person will come एक व्यक्ती येणार who will change your जो destiny. तारणारा असणार आणि तो तुझ्या आयुष्याची दिशा He बदलणार. will come to bless तो you. तुला आशीर्वाद द्यायला येणार. 4,000 years later. 4000 वर्षांनंतर 4,000 years later. 4000 वर्षांपश्चात God sent his only son Jesus Christ on देवाने this earth. त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला. After how many years? किती वर्षांनंतर? 4,000 years. 4000 वर्षांनंतर. We forget our promises after 10 years. आपण 10 वर्षात काय, कधी कधी 4 दिवसात पण आपण दिलेली वचनं विसरतोय. God did not forget after 4,000 years also. देव 4000 वर्षांनी सुद्धा विसरला नव्हता की मी लोकांना काय वचन दिलेलं आहे. And he sent Jesus आणि Christ. देवाने येशूंना पाठवलं. Why? का? To take the sins of the whole world. संपूर्ण जगाचं पाप घेऊन जायला. And Jesus died on the cross. आणि येशू वधस्तंभावर मरण पावले. One person came in this world. एक व्यक्ती या जगात आला. Not many gods came. अनेक One देव नाही, God. अनेक देव नाही, One एक देव. person. अनेक देव नाही, एक व्यक्ती या जगात आला. He came on this earth. तो किंवा ते येशू या जगात What a आले. presence. ओ काय त्याचा What a सहवास, mighty presence of Jesus काय was त्याचा felt. सहवास, काय त्या येशूंचा महान सामर्थ्यवान सहवास. Even after 2,000 years, the world is talking about this आज Jesus. 2000 वर्षांपश्चात सुद्धा हे जग येशूंविषयी बोलतंय. One person shook the whole world. अरे एका व्यक्तीनं अख्ख्या जगाला हादरवलंय. One person. एक व्यक्ती येशू अख्ख्या जगाला हादरवून गेलेत. That one person is enough. तो व्यक्ती पुरेसा आहे, एक व्यक्ती पुरेसा आहे. Praise God. एक येशू पुरेसे आहेत, पुरून उरतील एवढे आहेत. Not many gods came. अनेक देव आले असं नव्हे. One person, Jesus एक Christ. व्यक्ती येशू ख्रिस्त आले. He came and shook the world. येशूंनी येऊन अख्खं जग हादरवलं. He died on the cross. काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावले. He rose again on the third day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत He is झाले. alive. आज येशू जिवंत आहे. Even after 2,000 years, he is alive. या गोष्टीला आता 2000 वर्ष होऊन गेली. 2000 वर्षांनंतर सुद्धा आजही येशू जिवंत आहेत. The whole world is praising him. संपूर्ण जग येशूंची स्तुती करत आहे. More than 2 billion people are worshiping him. 2 बिलियनहून जास्त माणसं अख्ख्या जगात येशूची आराधना करतात. माहित आहे What a personality he carried. काय व्यक्तिमत्व असावं येशूंचं, तुम्ही अंदाज लावा. What a power he carried. काय सामर्थ्य असेल येशूंमध्ये, तुम्ही कल्पना What करा. a glorious name he काय has. वैभवशाली नाव आहे येशूंचं. He healed the sick. येशूंनी आजारांना बरं केलं. Jesus gave sight to the blind. येशूंनी अंध्यांना दृष्टी दिली. Jesus walked on the water. येशू पाण्यावर चालले. Jesus multiplied bread and fish. येशूंनी मासा आणि भाकर म्हणजे अन्न बहुगुणित केलं. Jesus raised the dead. येशूंनी मेलेल्याला परत जिवंत Jesus केलं. gave sight to the blind. येशूंनी अंध्याला दृष्टी दिली. Jesus drove out demons from the people. येशूंनी लोकांना लागलेले सैतान काढले. काय बाकी राहिलं, अजून काय हवंय का? Jesus stilled the storm. येशूंनी वादळ शांत केलं. तुमच्या माझ्या सारख्यांना हे खूप आहे. See his faithfulness. बघा ना येशूंमधला विश्वास उमणा. You just need Jesus. तुम्हाला फक्त येशूंची गरज आहे, बाकी काही नाही. Praise God. बाकी काही नाही आणि कोणी नाही. तुला फक्त येशूंची गरज आहे. For us to keep our promises 10 years, 20 years is tough. बघा आपण आपली वचनं 10 वर्ष 20 वर्ष पाळणं म्हणजे अवघड बाबा. अलीकडे लोकांना दिलेली वचनं पाळताच येत नाही. God could keep his promise for 4,000 पण years. देवाने मात्र त्याचं वचन 4000 वर्षांनंतर सुद्धा पाळलं. My Jesus will ever remain faithful to you. माझे येशू नेहमी तुझ्याशी विश्वासू राहतील बरं का. Jesus said, येशू बोललेले आहेत, I shall be with you मी तुझ्या सोबत राहीन. till the end of ages. या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत राहीन. I will never leave मी you. तुला कधी सोडणार नाही. In Matthew 28:20 he said, मत्थई 28:20 मध्ये येशू बोललेले आहे, Lo and behold, पहा आणि पहा I shall be with you मी तुझ्या सोबत राहीन. till the end of ages. या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुला सोडणार नाही. That Jesus gives me energy. ते येशू मला स्फूर्ती देतात. That Jesus gives me ते strength. येशू मला ताकद देतात. That Jesus gives me hope. ते येशू मला जगायची आस देतात. हालेलुया, आशा देतात. If you trust on people and you think people are giving you hope, तुम्ही जर लोकांवरती विश्वास ठेवता आणि तुम्हाला जर असं वाटतं की हे सगळे लोक मला आशा देत आहेत, who tomorrow will
be in the grave. ती लोक उद्या उठून कबरेत जाणार, कधी मरतील माहित नाही. How much you need to trust on Jesus who went into the grave but rose from the grave. मग तुम्ही येशूंवर किती विश्वास ठेवला पाहिजे की जे येशू कबरेमध्ये गेले आणि कब्रस्तानात किंवा कबरेतून परत जिवंत झाले. Today he is alive. आज येशू जिवंत आहे. Death has no power over him. मृत्यूचं सामर्थ्य येशूंवर चाललेलं नाही. Grave has no power over him. कबर येशूंना धरू शकली नाही. Praise God. मग ते येशू किती सामर्थ्यवान आहेत. Who is a faithful person? कोण विश्वासू व्यक्ती आहे. The one who remains loyal to someone and never forsakes that जो person. एखाद्याशी नेहमी इमानी राहतो आणि कधी त्याला सोडत नाही तोच. And that is Jesus. आणि ते येशू आहे. He will never forsake you. येशू तुला कधीही सोडणार नाही बेटा. मी माणसांची गॅरंटी तुम्हाला अजिबात देऊ नाही शकत, पण येशूंची गॅरंटी मी 200% देईन. What is faithfulness? विश्वासूपणा म्हणजे काय. No matter what the other person does, he remains faithful. समोरचा माणूस काही जरी करत असला तरी तो मात्र विश्वासूच राहतो. Praise God. त्याला विश्वासू पण म्हणतात. That is faithfulness. त्याला विश्वासू म्हणतात की समोरच्या माणसांनी काही जरी केलं तरी मी माझ्यातलं विश्वासू पण बदलणार नाही. Faithfulness means he is your true friend. विश्वासू पण म्हणजे तो तुझा खरा मित्र आहे, जिगरी दोस्त आहे. And Jesus is your true friend. येशूच तुमचा खरा मित्र आहे बेटा. Oh, what a friend we have in Jesus. A true friend will accept you no matter how you are. खरा मित्र तुला कसंही स्वीकारेल. तू कसाही अस तो तुला स्वीकारतो. A true friend will never judge you. खरा मित्र तुझा न्याय निवाडा करत नाही. तू असलास तू तसलाच असं बोलत A नाही. true friend will help you at all times. खरा मित्र तुला सदोदित मदत करतो. A true friend will stand by you when you're in trouble. खरा मित्र तू कधी त्रासात असला तर तुझ्या बाजूने उभा राहून तुला दिलासा देतो की तू काळजी नको करू, मी आहे. A true friend will understand you. खरा मित्र तुला समजून घेतो रे. A true friend will help you. खरा मित्र तुला मदत करतो. When there is nobody there, he will be there next to you. जेव्हा कोणी तुझ्या सोबत नसतं त्याला खरा मित्र तुझ्या सोबत राहतो. And that is Jesus. आणि ते येशू आहेत आणि कोणी नाही. That is Jesus. एवढं सगळं करू शकणारे येशूच आहेत. It is so difficult to find faithful friends today. आज तर विश्वासू आणि इमानी मित्र मिळणंच अवघड आहे. People will not support you. कारण लोक आधार देणार नाहीत. When you have everything, they will be your true friend. जेव्हा आपल्याकडे सगळं काही असतं तेव्हा माणसं आपले खरेखुरे मित्र असतात. When you lose everything, they will disappear. देव न करो आपलं सगळं गेलं आणि खिसा रिकामा झाला की सगळे मित्र सुद्धा कुठे नाहीसे होतात माहित नाही. They are all competitive people. आणि सगळे स्पर्धात्मक माणसं आहेत. They will make you feel bad about yourself. आणि तुम्हाला स्वतःविषयीनं ते वाईट वाटायला लावणार, बिचारा मी करायला लावणार. They will be jealous of you. तुमची ईर्ष्या करणार, जळणार तुमच्यावर. They will not help you when you need help. हेवा करणार, तुम्हाला मदत हवी असेल तेव्हा मदत करणार नाहीत. But a faithful friend is very honest. पण विश्वासू आणि इमानी मित्र फार प्रामाणिक A असतो बरं faithful का. friend is a dependable friend. विश्वासू आणि इमानी मित्र अवलंबून राहण्याजोगा असतो. A faithful friend is a respectable friend. विश्वासू आणि इमानी मित्र आदरपूर्ण असतो. A faithful friend is non-judgmental friend. विश्वासू मित्र कधी न्याय करत नाही असं म्हणून की तू तसलाच आहे, तू असलाच आहे. A faithful friend is a forgiving person. विश्वासू मित्र क्षमा करणारा असतो. A faithful friend is a loving person. विश्वासू मित्र प्रेमळ असतो. You can trust a faithful friend at all तुम्ही times. विश्वासू मित्रावर नेहमी विश्वास ठेवू शकता कारण तो विश्वासू आहे. A faithful friend is trustworthy. विश्वासू मित्र विश्वास ठेवण्याजोगा आहे. A faithful friend will never mock at you. विश्वासू मित्र तुझी थट्टा मस्करी कधी करत नाही. He will never mock at you. विश्वासू मित्र तुझी थट्टा मस्करी करणार A नाही. faithful friend will not put you down deliberately. विश्वासू मित्र मुद्दामून तुला चार चौकात खाली पाडून अपमानित करणार नाही तर तू सांगितलेलं ऐकणार. A faithful friend will never hurt your feelings. विश्वासू मित्र तुझ्या भावनांना कधी दुखवणार नाही. A faithful friend will always be kind and respectable to you. विश्वासू मित्र नेहमी दयाळू आणि तुला आदर देऊन वागेल. चार चौकात तुझी इज्जत ठेवेल, काढेल नाही. A faithful friend is someone whose company you will enjoy. विश्वासू मित्राची संगत तुला नेहमी आवडेल. And that's why you come here every Saturday. म्हणून तर तुम्ही दर शनिवारी इथे दावत येता. Because you enjoy the company of Jesus. कारण तुम्हाला विश्वासू येशूंची संगत आवडते. Praise म्हणून God. तुम्हाला असं वाटतं कधी एकदा शनिवार येतो आणि कधी एकदा मी दापोडीला जाते. A faithful friend will always tell you the truth. विश्वासू मित्र नेहमी तुला खरंच सांगणार. Even when it is hard for you to hear, he will tell you the truth. अगदी ते तुला ऐकायला अवघड गेलं तरी सुद्धा विश्वासू मित्र तुला खरंच सांगणार, खोटं बोलणार नाही. And Jesus always tells the truth. आणि येशू नेहमी खरंच बोलतात. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Luke chapter 13 verse 10 onwards. लूकचा 13वा अध्याय 10व्या वचनाच्या पुढे. Once Jesus was teaching in a Jewish meeting place. एकदा येशू ख्रिस्त एका यहुदी सभास्थानात शिकवत होते. It was Saturday evening. शनिवार होता. आज जसा शनिवार आहे, And there was a शनिवारची seriously handicapped woman. सायंकाळ होती आणि एक अतिशय व्याधी असलेली स्त्री होती. She was bent down double for 18
18 years, अपंग आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे 18 वर्ष तिला असं इतकं मोठं कुबड आलं होतं की and बस. she was unable to stand straight. आणि तिला सरळ उभं राहता येतच नव्हतं. बाई कुबडी होती. You can imagine her condition. तुम्ही अंदाज लावू शकता त्या बाईची अवस्था कशी असेल. 18 years is a long time to suffer. 18 वर्ष त्रास म्हणजे 18 वर्ष खूप झाली बेटा. There was no cure for her. आणि तिला कुठून काही निदान होईना, बरं होईना. Doctors had failed on her. डॉक्टर देखील अपयशी झाले. But see her faithfulness. पण त्या बाईतला, कुबड्या बाईतला विश्वासूपणा पहा. She used to always go for prayer meetings. ती नेहमी ना प्रार्थना सभेला जायची बरं का. And she used to say, आणि म्हणायची, one day I will be healed. एके दिवशी मी बरी होईन. One day I can see God's faithfulness. एके दिवशी मला देवातला विश्वासूपणा दिसेल. मला माहित आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That Saturday, त्या एका शनिवारी मग Jesus came येशू तिथं आले. and he was preaching. आणि येशू संदेश सांगायला लागले. His eyes fell on आणि her बरोबर येशूंचे डोळे त्या बाईवर पडले. and he called her in front. आणि बाई, त्या कुबड्या बाईला येशू म्हणाले की बाई पुढे ये. And gently he laid his hands on आणि her. सौम्यतेने येशूंनी आपला हात तिच्यावर ठेवला. And then he said, आणि मग येशू तिला म्हणाले dear woman, की बाई, you are free from today. आजपासून तू मोकळी झाली. You are free from today. प्रिय बाई, तू आजपासून मोकळी झालेली आहे. I release you from this crippling spirit. मी तुला या अपंग आत्म्यातनं व्याधीतनं सुटका देत आहे. This devil has tormented you for 18 years. या सैतानाने तुला 18 वर्ष त्रास दिला आहे. She was shocked. आणि त्या कुबड्या बाईला धक्का बसला How आश्चर्याचा. did Jesus know that I was suffering for 18 years? की येशूंना कसं कळलं मला 18 वर्षांपासून त्रास आहे. Jesus knows. येशूंना सगळं कळतं. He कोणी काही knows how long you are suffering. येशूंना सगळं माहिती असतं की तुला किती दिवसापासून त्रास आहे. येशूंना कोणीतरी सांगितल्यावर कळतं असं नव्हे. येशूंना knows. नेहमीच सगळं माहित असतं. He knows. येशूंना सगळं माहित आहे. Because he is God. कारण येशू देव आहे. God manifested in flesh. देव स्वतः देवरूप धारण करून या जगात अवतरलेला इज इक्वल टू येशू. Instantly she stood up straight, आणि लगेचच कुबडी बाई अशी थाट सरळ उभी झाली. tall and elegant. अशी उंच आणि इतकी छान. Then people came to know how she looked. मग लोकांना कळलं कुबडी दिसायला कशी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And she was overflowing with praises to our Lord आणि Jesus ती Christ. बाई तर भरभरून आपल्या येशू ख्रिस्ताची स्तुती करायला What लागली. a joy. ओ काय आनंद. You be faithful. मी काय म्हणतो, तुम्ही विश्वासू राहा. Keep coming every week. थोडे इमानदार राहा. दर आठवड्याला येत राहा. You worship God every day. तुम्ही देवाची आराधना रोज करा ना. You seek the face of God every मी काय day. म्हणतो, तू देवाला रोज प्रार्थना कर ना बेटा. One day your turn will come. एके दिवशी तुझा नंबर पण लागणारच आहे. Your turn will come. एके दिवशी तुझा नंबर लागणारच. Because God will give first importance to the one who is faithful to him. कारण जो व्यक्ती देवाशी अतिशय विश्वासू आहे, देव त्याला पहिलं महत्व देत असतो. Maybe you have come here for some time. कदाचित इथं या जागी तुम्ही काही दिवसांपासून येत असाल. Maybe you have been coming here for a long आणि time. कदाचित इथं दापोडीमध्ये तुम्ही बऱ्याच दिवसांपासून येत असाल. Today is the day. आजचा दिवस आहे. God will answer you. देव तुला उत्तर देणार आहे. God will touch you. देव तुला स्पर्श करणार God आहे. will release देव you. तुला मोकळं करणार आहे. Your time is now. तुझी वेळ आता आहे. The blessing time is now. आशीर्वाद समय तुझा आता आहे. Your healing time is now. आरोग्याचा समय तुझा आता A आहे. breakthrough time is now. नवीन कोऱ्या सुरुवातीचा काळ तुझा आता आहे. Hope. आशा ठेव. Hope. आशा ठेव. God has given you this important word, hope. देवाने हा महत्वाचा शब्द तुला दिलाय, आशा. Hope in God. देवावर आशा ठेव. Hope will keep you alive. कारण देवावरची आशा तुला जिवंत ठेवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 103 verses 17 and 18. स्तोत्र संहिता 103 17 आणि 18. But the loving kindness of the Lord is from everlasting to everlasting. पण देवातला प्रेमळपणा सनातनापासून सनातनापर्यंत आहे. To those who worship him. जे लोक त्याची आराधना करतात त्यांच्यासाठी देवातल्या प्रेमळ करुणा अनंत काळापर्यंत आहे. His salvation is to the children's children. देवाचं तारण आपल्या मुलांच्या मुलांपर्यंत आहे. Of those who are faithful to him. जे लोक त्याच्याशी विश्वासू राहतात त्या लोकांच्या मुलांच्या मुलांपर्यंत त्याचा विश्वासूपणा And of आहे. those people who remember to obey him. आणि जे लोक देवाची आज्ञा पाळायचं लक्षात ठेवतात की देव बोललाय मी करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 92 verse 15. स्तोत्र संहिता 92 त्यातलं 15वं वचन बायबल म्हणतं There is nothing but goodness in God. देवात दुसरं काही नाही पण फक्त चांगुलपणा आहे. Praise God. Oh, There is hallelujah. nothing but only goodness in God. देवामध्ये दुसरं काही नाही पण फक्त चांगुलपणा आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 30 verse 18. यशाचा 30वा अध्याय 18वं वचन. The Lord still waits for you to come to him. परमेश्वर अजूनही तुझी वाट बघतोय बरं का बेटा की तू त्याच्याकडे यावंस. So he can show you his love. म्हणजे देवाला त्याचं प्रेम तुला दाखवता येईल. For the Lord is faithful to his promises. कारण प्रभू त्याच्या वचनांना विश्वासू आहे. Blessed are those who wait for him to
help them. जी माणसं देवाचरणी वाट पाहतात त्यांना मदत करायला ती माणसं आशीर्वादित आहेत. That's what the Bible says. असं बायबल मध्ये लिहिलेलं हे माझे शब्द नाहीये. God's faithfulness means that He will not abandon you nor forsake you. देवाचा विश्वासूपणा म्हणजे देव तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही, तुला एकटं कधी पडू देणार नाही. God will always support you. देव नेहमी तुला आधार देणार, टेका देणार. He will help you in your life's journey. आणि देव तुझ्या आयुष्याच्या प्रवासात तुला मदत करणार. He will fulfill His promises to you. देवाने दिलेलं वचन तुझ्यासाठी खरं करणार. My God always expresses His loyal love to His faithful servants. माझा देव त्याच्या विश्वासू सेवकांना नेहमी त्याच्यातलं इमानी प्रेम दाखवतो. He is always there for those who are showing faithfulness to Him. जे लोक देवाप्रित्यर्थ विश्वासूपण दाखवतात त्यांच्याशी देव नेहमी विश्वासू वागतो. If you trust on God, जर तुम्ही आज रात्री देवावर विश्वास ठेवला, if you walk with God, जर तुम्ही देवासोबत चाललात, if you walk in humility with God, नम्रतेनं जर देवासोबत चाललात if you ना walk straight with God, आणि सरळ मार्गी देवासोबत जर चाललात if you hold on to your integrity, आणि स्वतःला अगदी सरळतेनं वागवलं, He will never leave you. खरेपणानं सच्चेपणानं वागायचं, इमानदारीनं वागायचं, देव तुला कधी सोडणार नाही. I have seen God's faithfulness in so many places. देवातला विश्वासूपणा मी अगणित जागी बघितलाय बेटा. From life altering things to the mundane things, He has been a faithful God. अगदी आयुष्याची दुरुस्ती सुद्धा देव करून देतो आणि लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा देव कार्य करतो. Yes. When I was lost in the world, एकेकाळी जेव्हा मी या जगात हरवला होतो having suffered much in life, आणि खूप आयुष्यामध्ये मी त्रास सोसत होतो, God came through. देवाला God showed His faithfulness आणि towards me. देवाने त्यातलं विश्वासूपण मला दाखवलं. He saved me. देवाने मला तारलं, He exalted me. देवाने मला उन्नती दिली. So many people, even in our midst, have witnessed the faithfulness of God in their lives. आज आपल्यामध्ये बसलेल्या अनेक लोकांनी देवातलं विश्वासूपण अनुभवलंय. त्यांनी सांगितलंय की नाही ती गोष्ट वेगळी, पण अनुभवलंय जरूर. Some will testify काही लोक साक्ष सांगतात how they were suffering from some incurable disease कसं त्यांना न बरा होणारा आजार झाला and होता, how Jesus healed them. मग येशू आले आणि येशूनी त्यांना कसं बरं केलं, How they recovered from some debts. कसं त्यांचं कर्ज गेलं, How they had some problems and Jesus solved कसं it. त्यांच्या समस्या येशूंनी सोडवल्या. They prayed to God and Jesus came through. त्यांनी प्रार्थना केली आणि येशू आले. They prayed to God for a job and Jesus gave them a त्यांनी देवाला job. प्रार्थना केली आणि येशूंनी त्यांना नोकरी दिली. They prayed to Jesus for promotion and they got the promotion. त्यांनी येशूंना प्रार्थना केली आणि त्यांना बढती They मिळाली. prayed to God for deliverance and God gave them deliverance. त्यांनी देवाला सुटकेची प्रार्थना केली आणि देवाने त्यांना सुटका दिली. I mean, some of you had been going through years of torture in your अहो, life. तुमच्यातली बरीच माणसं आयुष्यामध्ये वर्षोनवर्ष छळातून आणि जाचातून गेलेली But the आहेत. moment you met Jesus पण ज्या क्षणाला तुम्ही येशूंना भेटला and you cried out to Him, आणि रडून येशूंचा धावा केला, He became your Savior. येशू तुमचा तारणारा झाला, मुक्तिदाता झाला. He suddenly came through. He suddenly strengthened you. येशू अचानक आले, येशूंनी अचानक तुला शक्ती दिली. हे सत्यवचन आहे, Yes. हे सत्य आहे. Once a young girl told me, एकदा ना एक तरुण मुलगी मला म्हणाली, Pastor, I was living a very lonely life. पास्टर माझं जीवन फार एकटेपणाचं होतं, I came for your meeting. मी तुमच्या सभेला आले. I prayed to God मी देवाला प्रार्थना केली, to bring me a person who would love me मला एखादा असा व्यक्ती देवाने द्यावा ज्याचं माझ्यावर प्रेम असेल, and I could love him in return. म्हणजे माझ्यावर प्रेम करणारा कोणीतरी देवाने मला द्यावा, परतफेडीत मी सुद्धा त्याच्यावर प्रेम करीन. I had to wait longer. आणि बराच वेळ मला वाट बघायला लागली. I thought Jesus is not answering me. मला असं वाटायला लागलं होतं की येशू मला उत्तरच देत नाहीये. But then पण मग He brought the most wonderful person in my life. येशूंनी एक अद्भुत व्यक्ती माझ्या आयुष्यात आणला And we couldn't have been more suited for each other आणि than him. आम्ही तर एकमेकांसाठी इतके सुटेबल होतो की बस म्हणजे विचारूच नका. I couldn't have chosen anyone much better than आणि this. त्याच्यापेक्षा चांगल्या व्यक्ती मी शोधूच शकले नसते असं म्हणते. But my God, पण म्हणे माझा He देव, selected the right man in my माझ्या life. देवाने माझ्यासाठी योग्य तो पुरुष माझ्या आयुष्यात आणला. And today we are enjoying our marriage आज life. म्हणे आम्ही आमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद करत आहोत. Another person said, I was going through severe depression. अजून एक व्यक्ती होता, तो म्हणाला आम्हाला प्रचंड मला नैराश्य आलं होतं म्हणे. I wanted to commit suicide. म्हणे मला आत्महत्या करायची इच्छा होत होती. But a good person brought me in the church. एक कोणी भला माणूस होता म्हणे, त्याने मला चर्चला आणलं And the Lord showered His love on me. आणि प्रभूने त्याच्या प्रीतीचा वर्षाव माझ्यावर केला. He removed me from all my depression. प्रभूने माझ्या सगळ्या नैराश्यातून मला बाहेर काढलं. Today I am free. आज मी मोकळा आहे. I mean, in every corner of the world, म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये Jesus has shown His faithfulness. येशूंनी त्यांचा विश्वासूपणा दाखवला. अजून किती बघायचं?
आहे. Every corner of the world. जगाच्या कानाकोपऱ्यात येशूंनी One त्यांचा man. विश्वासूपणा दाखवला. एक व्यक्ती, One man army is my Jesus. एका व्यक्तीचं सैन्य माझे येशू. One man army is my Jesus. एका व्यक्तीचं सैन्य आहेत माझे येशू. One call to my Jesus. माझ्या येशूंचा एक धावा. If I tell you, जर मी तुला म्हणालो, keep 20 names in your diary समजा मी तुम्हाला म्हणालो की तुमच्या डायरीमध्ये 20 नावं ठेवा and then ask them if you are in trouble. आणि त्यांना विचारा तुम्हाला काही त्रास आहे का. Ask those people if you are in trouble. त्या लोकांना तुम्ही विचारा तुम्हाला काही त्रास आहे का. If you are in trouble, you can call on them. आणि काही त्रास असेल तर तुम्ही त्यांना फोन करू शकता. You can imagine 20 people to call. 20 लोकांना फोन करायचा. Oh, this person didn't answer now. म्हणजे काय की समजा तुला काही त्रास होत आहे तर त्या त्रासामध्ये तू अशी 20 नावं तुझ्या नोटपॅड मध्ये तुझ्या डायरीमध्ये लिहून ठेव. तुला काही त्रास झाल्यानंतर तात्कालिक सेवेसाठी त्या 20 लोकांना तू फोन कर. 20 And then one you call आणि फोन करताना पहिल्याला गेला. and you say, oh, 3 days he didn't answer. मग तुम्ही म्हटलं अरे 3 दिवस त्या पहिल्याने तो उचललाच Then नाही. the second person. मग दुसरा, Then the third मग person. तिसरा, Fourth मग person. चौथा. And then you worry. इमर्जन्सी. मग तुम्ही काळजी करता. What if the first person is jealous of me पहिल्याला माझी ईर्ष्या होत असेल तर, and if he gets angry on me? माझ्यावर जळून चिडला तर, Why you didn't trust on me? का माझ्यावर तू विश्वास ठेवला नाही. And why you phoned the other person? बाकीच्यांना कशाला फोन लावले मला सांगायचं होतं ना. What a confusion. ओ हो कितना पॉलिटिक्स आहे. You have one name, Jesus. आपल्याकडे एकच नाव आहे येशू. One name, Jesus. एक नाव येशू नैया पार है. किसी को फोन नहीं करना. Not 10 names, 20 names. 10 नावं 20 नावं आमच्या नोटपॅड मध्ये नाहीच आहेत. It's more easy, isn't एकदम it? सोपं पडतं ना बेटा. एकच व्यक्ती येशू. Amen. येशूंना सांगितलं येशू लगेच मदत करायला येतात. It's always good. नेहमी तेच चांगलं ना. त्या 20 नावं कधी तोंडपाठ होऊन नंबर कधी लावायचे. एक तर लोक फोन लवकर उचलत पण नाही. Amen. Praise हो God. की नाही. One name, Jesus. एक नाव येशू आपल्या सारख्यांना माझ्या सारख्यांना तर वास आहे बेटा. It's enough. पुरून उरतंय मला येशूंचं नाव. Bible says in Psalm 91 verse 4, स्तोत्र 91:4 मध्ये बायबल म्हणतं God will shield you with his wings. देव त्याच्या पंखांची ढाल बनवून तुला सुरक्षित ठेवेल. His faithful promises are your armor. देवाचे विश्वासू अभिवचन तुझ्यासाठी शस्त्र सामग्री आहे. Bible says in Psalm 92 verse 15, स्तोत्र संहिता 92 त्यातलं 15 वचन बायबल म्हणतं there is nothing but goodness in him. देवात आणि काही नाही फक्त चांगुलपण आहे. Bible says in Psalm 103 verse 17, स्तोत्र 103:17 बायबल म्हणतं his loving kindness is from everlasting. त्याची प्रेमळ दया अनंत काळापासून अनंत काळापर्यंत. Praise हो God. हालेलुया देवाला धन्यवाद. You can never live without God's faithfulness. तुम्ही देवाच्या विश्वासूपणाशिवाय नाही जगू शकणार. No. नसते हट्ट करू नका. I'm so देवाशिवाय नाही जगायचं. addicted to God's faithfulness तुम्हाला माहितीये मला देवाच्या विश्वासूपणाची सवय झाली सवय that I don't go anywhere. की मी आणि कुठे जातच नाही. I go to God मी only. जातो फक्त देवाकडेच. मी Because- जाऊन जातो देवाकडे. माझी गाडी येऊन वळती दापोडीला. Because कारण I have seen his faithfulness. मी देवातलं विश्वासूपण पाहिलेलं आहे. Once you see his आणि faithfulness, एकदा तुला तुझ्या डोळ्यांनी देवातला विश्वासूपणा दिसला ना he will not go anywhere. तू कशाला आणि कुठे जाणार. Why will you go anywhere? कशाला आणि कुठे तू जाणार. तुझं तुला कळलं पाहिजे बास. And even if there is a delay, आणि समजा थोडाफार उशीर झाला God will come. काही मिळण्यामध्ये देव नक्की तुला मदत करायला तर येणारच आहे. If not today, tomorrow. आज नाही तर उद्या येईल. If not tomorrow, day after उद्या नाही तर tomorrow. परवा येईल. God is not deaf. देव काही बहिरा नाही. God is not blind. देव काही आंधळा नाही. God is not dumb. देव काही मुका पण नाही. God is not powerless. देव काही सामर्थ्यहीन नाही. God is not weak. देव काय अशक्त नाही. तो येणार मदत करायला. आज नाही उद्या येईल. उद्या नाही, God परवा is येईल. all wisdom. देव सर्व ज्ञान. Nobody can stop him. कोणी देवाला थांबवू शकत नाही. No government can stop him. कुठलंही सरकार देवाला थांबवू शकत नाही. If he wants to reach you, he will reach you. देवाला तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर देव कसंही पोहोचणार. सीमा रेषा आणि देशाच्या बाउंड्री वगैरे त्यात काही करत नाही. Nothing works for him. काय होत नाही. He देव doesn't तुझं have to पोहोचणार. take a visa to reach you. आणि देवाला काही विजा नाही घ्यायला लागत. आपल्याला विजे लागतात कुठेही जायला. देवाला विजा नाही लागतात. तो अमेरिकेत पण तुला वाचवायला And येईल. nobody can stop him from blessing आणि you. कोणी देवाला थांबवू पण शकत नाही तुला आशीर्वाद देण्यापासून. He is free God. देव अगदी मोकळा देव आहे. He does what he wants. आणि देवाला जे हवं ते देव And करतो. no man can thwart God's आणि plan. एकही माणूस देवाच्या योजना धुळीत मिळवू शकत नाही. का? कारण देव देव आहे. Right now he is going to touch you. आता या वेळेला देव तुला स्पर्श करणार. Right now he is going to show you how faithful he can be to आता या you. वेळेला देव तुला दाखवेल देव किती विश्वासू आहे. Trust in his faithfulness. देवाच्या विश्वासूपणावर विश्वास ठेव. Praise God. Thank you, Jesus. धन्यवाद येशू.
It's a golden opportunity for each one of you. सुवर्ण संधीच आहे आपल्या प्रत्येकासाठीही. To meet the president, it will be very difficult. बघा, राष्ट्रपतींना भेटणं फार अवघड असतं, But it's very easy to meet God. पण देवाला भेटणं फार सोपं आहे. Praise God. देवाला It's धन्यवाद. very easy to meet God. देवाला भेटणं अतिशय सोपं आहे. You have to give nothing to God. तुम्हाला देवाला काहीही द्यावं लागत नाही. God says, give me your heart. देव फक्त म्हणतो तुझं हृदय मला दे. Give me your heart, he says. तुझं हृदय मला दे, देव म्हणतो. He does not want your candle. देवाला तुझ्या मेणबत्त्या नको. He doesn't want your incense sticks. He देवाला तुझं धूप नको. doesn't want your garlands. देवाला तुझे हार नको. He doesn't want your candles. देवाला मेणबत्त्या नको तुझ्या. He doesn't want your money. देवाला तुझा पैसाही नकोय. He is a God who richly distributes. तो धनवानपणे देणारा देव आहे. Praise God. तो घेत नाही, तो Never. देतो. My God never takes anything. माझा देव कधी कोणाकडनं काहीही घेत नाही. If he is hungry, he will not tell you. माझ्या देवाला भूक लागली तर तो तुला नाही सांगणार आहे. Because my God is never hungry. कारण माझ्या देवाला कधी भूक लागतच Are नाही. you ready तयार आहात? to receive the touch of God? देवाचा स्पर्श स्वीकारायला तयार आहात? Say, हं? today you have to tell him, आज तुम्ही देवाला सांगायला हवं I heard you are a faithful God. की देवप्पा, आज मी असं ऐकलं की म्हणे तू विश्वासू आहेस. Show your faithfulness. तुझा to me. विश्वासूपण मला दाखव ना देवप्पा. Show your faithfulness. तुझा विश्वासूपणा आज तुम्हाला दाखवच. And after this, आणि आतापासून पुढे after you bless me, तुम्हाला आशीर्वाद दिल्यावर I will show my faithfulness towards मग you नंतर all मी my सुद्धा life. माझ्यातला Oh, be careful. विश्वासूपणा आयुष्यभर तुला दाखवीन. See, the Lord is already showing his faithfulness. बघा, देव त्याचा विश्वासूपणा ऑलरेडी दाखवायला लागला म्हणून लोक खाली पडतात. He is already touching some देव people. लोकांना स्पर्श करायला लागलेला ऑलरेडी. Say, he says, before Peter can pray, I will touch them. देव म्हटलंय, पीटरनी प्रार्थना करायच्या अगोदरच मी लोकांना स्पर्श करून See, टाकेन. he has reached you. देव तुझ्यापर्यंत पोहोचलाही. See, it is Jesus who touched him. बघा ना, येशूंनी स्पर्श केला या माणसाला. I didn't do anything. मी नाही काय केलेलं, He is touched by Jesus. त्याला येशूंनी स्पर्श केलाय. That is his love. हे येशूंमधलं प्रेम आहे. That is his हे faithfulness. असे येशू विश्वासू आहेत. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल One hand place on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. If your spouse is sick, if your children are sick, place your hand on them. नवरा बायको मुलं बाळ कोणी आजारी आहेत आणि इथे आहेत तर त्यांच्यावर हात ठेवा. If somebody is sick in the hospital, तुमचं कोणी दवाखान्याचं आजारी आहे remember them. तर त्यांची आठवण करा And call on the name of आणि Jesus. येशूंच्या नावाचा धावा करा. Today is a great day. आजचा दिवस महान A आहे. day of deliverance. आजचा दिवस सुटकेचा A दिवस day आहे. of healing. आजचा दिवस आरोग्याचा A day दिवस of आहे. lifting. आजचा दिवस वर यायचा A day दिवस of आहे. blessing. आजचा दिवस आशीर्वादांचा A day दिवस of आहे. advancement. आजचा दिवस प्रगतीचा A day दिवस of आहे. promotion. आजचा दिवस बढतीचा दिवस आहे. It's हालेलुया. a great day today. आजचा दिवसच महान आहे. Today is your great day. आजचा दिवस तुझ्यासाठी महान आहे. Come on, pray with me चला, now. डोळे घट्ट बंद आणि सगळ्यांनी माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you. मी तुझ्याकडे येत आहे. I heard you are a faithful God. मी ऐकलं की तू विश्वासू देव आहेस. Your word says, तुझा शब्द म्हणतो great is your faithfulness. अत्यंत थोर तुझं विश्वासूपण आहे. Great is your faithfulness. तुझा विश्वासूपणा अत्यंत थोर आहे. I मी believe विश्वास ठेवत that आहे your faithfulness is great. की तुझा विश्वासूपणा अत्यंत थोर आहे. And now show me your faithfulness. आता तुझा विश्वासूपणा मलाही दाखव. Oh God, माझ्या देवा, I am suffering. मला त्रास होतोय. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. My life is ebbing away. माझं आयुष्य बर्बाद होतंय. Oh God, माझ्या देवा, I am a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला माफ कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart, माझ्या Jesus. हृदयात ये येशू. I invite you. मी तुला आमंत्रित करत आहे. Take your residence in my heart. माझ्या हृदयामध्ये तुझं घर बनव. I accept you as my Savior. मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारत And आहे. now, Lord Jesus, आता प्रभू येशू, help me. मला मदत कर. Help me in my condition. माझ्या अवस्थेत मला मदत कर. Help me in my pain. माझ्या वेदनेत मला मदत कर. Help me in my sorrow. माझ्या दुःखात मला मदत I कर. need your help. मला तुझ्या मदतीची गरज आहे. Oh, faithful God. ओ विश्वासू देवा, Oh, faithful ओ God. विश्वासू देवा, Come down and help me. खाली ये आणि मला मदत कर. Show me your मला faithfulness. तुझा विश्वासूपणा दाखव. Prove to me your मला faithfulness. सिद्ध करून दाखव की तू विश्वासू आहे. Show to me your great मला faithfulness. दाखवून दे तुझा अत्यंत थोर विश्वासूपणा. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत आहे. He is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श He is करताय. touching you right now. येशू तुम्हाला आता स्पर्श He is करताय. touching you by his faithfulness. येशू त्याच्या विश्वासूपणाचा स्पर्श तुम्हाला Every करताय. sickness, प्रत्येक आजार, every
disease. आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड Leave the bodies in Jesus' ही name. शरीर येशूंच्या नावात Leave सोड the people in the name of Jesus. लोकांना येशूंच्या नावात सोड Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड See, He's touching you. बघा येशू तुला स्पर्श Jesus is touching you. येशू तुला स्पर्श He is करतात answering you. येशू तुझ्या प्रार्थनेला उत्तर देतात Every sickness प्रत्येक go आजार जाऊ दे in the name of Jesus. येशूंच्या नावात Every headache go डोकेदुखी जाऊ दे in the name of Jesus. येशूंच्या नावात People suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी The Lord आहे Jesus is touching you. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतात Something is happening. काहीतरी होत आहे That pain is leaving त्या you. वेदना जात आहेत That sickness is तो leaving you. आजार तुला सोडून जात That आहे migraine is leaving you. मायग्रेन डोकेदुखी जात आहे Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात Stomach pain. पोटातल्या वेदना People suffering with stomach ज्या pain. लोकांना पोटात वेदना आहेत People who have stomach pain. ज्या लोकांचं पोट दुखत The आहे Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श Be करतात healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा In the name of Jesus. येशूंच्या नावात People suffering with ulcer. ज्या लोकांना अल्सर आहे Lord Jesus touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे In the name of Jesus. येशूंच्या नावात Tumor. ट्यूमर People suffering with ज्या tumor. लोकांना ट्यूमर झालंय Lord Jesus touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे In Jesus' name. येशूंच्या In नावात Jesus' name. येशूंच्या नावात Jesus is visiting you with His salvation. येशू त्याचं तारण घेऊन तुला भेटायला आलेले He आहे is visiting you. येशू तुला भेटायला आलेले आहे Call, call, तू call. येशूंचा धावा कर कर आणि कर Call on His name. येशूंच्या नावाचा धावा कर Great is His faithfulness. येशूंमधला विश्वासूपणा अत्यंत थोर आहे Great is His faithfulness. येशूंमधला विश्वासूपणा अत्यंत थोर आहे Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Tuberculosis. क्षयरोग People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झाला Lord Jesus touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे Problem in the neck. मानेचा आजार Somebody cannot move his neck. एक माणूस आला त्या माणसाला आपली मान हलवता येत The नाही Lord Jesus is delivering you. प्रभू येशू तुला आता सुटका He is देतात releasing you. येशू तुला मोकळ करतात Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो Start moving your neck and check आपली it out. मान हलव आणि तपास Somebody cannot bend down. एका माणसाला खाली वागता येत The नाही Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुलाही स्पर्श Be करतात healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Back pain vanish in पाठीतल्या Jesus' name. वेदना येशूंच्या नावात जाऊ देत Arthritis. संधिवात People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात झालाय There is this lady who cannot move her hands. एक बाई आली आहे त्या बाईला आपला Her हात fingers. हलव एक बाई आली आहे त्या बाईला आपली बोट आणि हात हलवता येत She नाही feels numb in her hand. त्या बाईला आपला हात एकदम असा बधीर झाल्यासारखा The वाटतो. Lord Jesus is touching you now. प्रभू येशू तुला आता स्पर्श करतात Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरी हो Spondylitis. मानेचा आजार Be स्फोट healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा होऊ दे Arthritis be healed in Jesus' name. संधिवात येशूंच्या नावात बरा होऊ दे Thank you, Jesus. धन्यवाद येशू Cancer. कॅन्सर Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them of that आणि त्यांचा cancer. कॅन्सर बरा कर Tuberculosis be क्षयरोग healed. येशूंच्या नावात बरा होऊ दे People who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of त्यांनी Jesus. उठा आणि येशूंच्या नावात Start चाला walking in the name of चालायला लागा Jesus. येशूंच्या नावात Weakness in the body. ज्यांच्या शरीरात अशक्तपणा आहे Some people feel weakness in the काही body. लोकांना अशक्तपणा आलाय You cannot stand. तुम्हाला उभं राहता येत You नाहीये cannot sit. तुम्हाला बसता You येत नाहीये cannot move. तुम्हाला हलता येत नाहीये Jesus by His faithfulness is touching you येशू now. त्यांच्या विश्वासूपणानं तुला आता स्पर्श करताय Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरा हो Come on, say म्हणा Jesus. येशू म्हणा येशू Jesus. येशू Reach me by your faithfulness. तुझ्या विश्वासूपणानं माझ्यापर्यंत पोहोच Heal me with your तुझ्या faithfulness. विश्वासूपणानं मला बरं कर You are a faithful तू God. विश्वासू देव आहेस You are a trustworthy तू God. विश्वास ठेवण्याजोगा देव आहेस So touch me now. मला आता स्पर्श कर Deliver me मला now. आता सुटका दे Say, and He will deliver आणि you. बघा तो तुम्हाला He सुटका will deliver देईल. you. येशू तुम्हाला सुटका देतील Say, Jesus, deliver me म्हणा येशू now. मला आता सुटका दे In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Now, every witchcraft power, आता करणी जादूटोणा every demonic power, सगळ्या सैतानी शक्त्या I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in the name of Jesus. See that. येशूंच्या नावात See that. गो अँड See that lady. How she's suffering. कसं बघा बघा See her. कसं See her. Hold her. Hold her. Come on. पटकन पटकन पकडा तिला How she's tormented. See. कसा छळ होतो लोकांचा जरा बघा The Lord Jesus is dealing with her. प्रभू येशू तिच्या जीवनात See her. कार्य करतात तिचं डोकं सांभाळा डोकं सांभाळ See her. बघा बघा तुम्ही त्रास बघा छळ बघा How she's tortured. किती त्रास किती छळ Bring her here. Bring her here. इथे See. लाव. See the way she's tortured. बघा तिला त्रास कसा होतो In the name of Jesus, go. See this.
She's become silent. शांत झाली ना आता. In the name of Jesus, go. येशूंच्या नावात जा म्हटलं. Now she's silent. आता ती शांत झाली है ना. She was running up and down. कशी इकडे उड्या मारत होती, इथून तिथपर्यंत पोहोचली ती उड्या मारत. One word. एक शब्द Jesus. येशू. See that. बघा In the name of Jesus, leave. Leave. In Jesus. She is praying for a daughter to be set free. ती मुलीसाठी प्रार्थना करते तिच्या की तिच्या मुलीला सुटका मिळावी. Yes. Leave. In Jesus' name. And never come into her. ओ हालेलुया. आमेन. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो Touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. All witchcraft power. चेटूक करणी All जादू demonic power. सैतानी शक्त्या Leave them all. सोड सगळ्यांना In the name of Jesus. येशूंच्या Come नावात. on, you also say. तुम्ही बोला. Say, devil, leave me. म्हणा माझ्या मागून सैताना In मला सोड. Jesus' name. येशूंच्या नावात. All fear, leave me. सगळी भीती मला सोडून जाऊ In दे. Jesus' name. येशूंच्या नावात. Every divination, leave me. तंत्र मंत्र विद्या मला सोडून जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Every curse, leave me. प्रत्येक शाप मला सोडून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every debt, leave me. सगळं कर्ज मला सोडून जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Now I pray. आता मी प्रार्थना करतो Those who बाप्पा. need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवे त्यांना घर दे. Whatever they are asking, give it to ते them. लोक तुला जे काही मागतायत ते त्यांना दे. Those who need the blessing of a child, bless them. ज्यांना संतानाचा आशीर्वाद हवाय त्यांना संतान दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Those who want to fly abroad, help them. ज्यांना परदेशी जायचंय त्यांना मदत कर. Those who want to buy properties, help them. ज्यांना मालमत्ता विकत घ्यायच्या आहेत त्यांना मदत कर. Those who want to sell properties, help them. ज्यांना मालमत्ता विकायच्या आहेत त्यांना मदत कर. Let there be unity in the family. त्यांच्या घरात एकी असू दे Let there be peace in the आणि family. परिवारात कुटुंबात शांती असू दे. From today, आजपासून those who smoke will not smoke anymore. जे सिगरेट पित होते त्यांनी पिऊ नये. Those who are drinking alcohol will stop it in Jesus' जे name. दारूचं व्यसन करत होते त्यांनी ते व्यसन सोडावं येशूंच्या नावात. Those who are doing drugs will stop it in Jesus' जे ड्रग्स name. घेत होते ते ड्रग्स घेणार नाहीत असं तू कर येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Master. धन्यवाद माझ्या स्वामी राजा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. आमेन. Give a big clap to God's faithfulness. एक जोरात टाळी वाजवा देवातल्या विश्वासूपणासाठी. Give a big clap to my Lord Jesus Christ. जोरात टाळी वाजवा माझ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. Praise God. देवाला Now धन्यवाद. don't worry. आता काळजी करू नका. Don't take any tension. काही टेन्शन घेऊ नका. God is enough for you to take care. देव तुझ्यासाठी पुरेसा आहे बेटा तुला सांभाळायला. Your tension will take you to the grave. तुझं टेन्शन तुला ठार मारेल. कबरेत जाशील तू. Believe in God. प्रभूवर विश्वास ठेव. Believe in Jesus. देवावर येशूवर विश्वास ठेव. Everything will be well. सगळं ठीकठाक होईल. Now we will hear a few काही testimonies. साक्षी आता आपण ऐकूया. Come. Come on. Yes, she's the one. See this one. She was screaming so much you saw her. ही मुलगी तुम्ही बघितली ना तिला कसं आणलं उड्या मारवती खाली But ओढवती. 5 men were there holding her. 5 मुलं तिला धरून घेऊन आले. काय झालं होतं काय तुला? झालं बेटा तुला? माहित नाही तुला, माहित नाही. पण आता बरं वाटतं? हा? See this. आता तुला बरं वाटतं? येशूने तुला स्पर्श केलं. येशूने तुला बरं केलं. आता तू फ्रेश दिसते Thank एकदम. you, Jesus. God bless you. येशूंना कधी सोडू नको. Yes, come. पास्टर जी इनका नाम शब्बू पासवान है हाँ। और ये पिछले 15 साल से शराब गुटखा सारा का सारा व्यसन कर रहे थे। जितने भी व्यसन होते वो सारे व्यसन ये करते थे। अपना जितना भी पगार रहता था वो पूरा का पूरा दारू पीने में वगैरह लगाते थे। ना केवल वो दारू पीते थे, वो दारू के नशे में जाके अपने घर पे जाके अपने बीवी के साथ झगड़ा करते थे, मारपीट See करते this थे। testimony. बघा ऐका. इतना मतलब उनका जीवन अंधकार में चला गया था कि अभी उनको कोई रास्ता नहीं दिख रहा था। लेकिन हाँ। इनकी दीदी ने इनको हमारे चर्च के बारे में बताया। जैसे आज सैटरडे की मीटिंग में आप जैसे आपने प्रार्थना किया, वो बता रहे कि प्रभु ने ऐसा चमत्कार किया कि इनका एक झटके में इनका सारा व्यसन छूट गया, वो अच्छे इंसान बन गए। वो पूरा का पूरा महिमा प्रभु यीशु क्रिस्त को देना चाहते हैं। हे खरं आहे? आमेन. खरं आहे. आता बरं वाटतं तुम्हाला? व्यसन सुटलं सगळं? छूट ले सोडलंय सुटलंय. छूट गया अभी. छूट गया, खाली सर पकड़ लेता है हल्का हल्का। अच्छा. सर पकड़ लेता नहीं तो बाकी सब ठीक है. सब ठीक है। All the powers of darkness, devil, leave his head in the name of Jesus. Let your peace come. Let your healing take place now in the name of Jesus. Thank you, Father.
Yes. लॉर्ड पास्टर, आपल्यामध्ये फार अद्भुत अशी साक्ष आहे. सिस्टर प्रीती आपल्यामध्ये आहेत आणि ते वडगाव शहर या ठिकाणावरून येतात. त्यांना खूप प्रभूंनी आशीर्वादित केलं. ते म्हणतात 5 वर्ष झाले होते त्यांच्या लग्नाला, परंतु त्यांना पोटाचं फळ नव्हतं. ते म्हणतात की मी 2023मध्ये ट्रीटमेंट चालू केली, तर डॉक्टरांनी 3 महिन्याचा कोर्स दिला आणि त्यांना खूप असं कंटाळा आला होता ते गोळ्या खाऊन. ते म्हणतात पुन्हा मी जेव्हा 4थ्या महिन्यामध्ये डॉक्टरांकडे गेले, तर ते म्हटले अजून तुम्हाला गोळ्या खावे लागतील. ते म्हणतात ते जे एक पाकिट होते ते 1200चं यायचं आणि मी खूप वैतागले होते, परंतु मी प्रभू येशूच्या नावाचा धावा केला. ते म्हणतात की त्याच वेळेला प्रभूने माझी अशी माझीवर कृपा केली की ती जे म्हणतात की गोळी 1200ची मी खायचे. मी प्रभूला नवस केला की मी ह्यापुढे ही गोळी खाणार नाही. प्रभू ही शेवटची गोळी असू दे आणि हे जे काही पैसे आहेत ते मी तुझ्या दानामध्ये पेरून टाकेल. आणि प्रभूने असं अद्भुत काम केलं की त्याच महिन्यामध्ये त्यांना गर्भधारणा राहिली आणि देवाने त्यांना मुलीचा आशीर्वाद दिलेला आहे. See the आणि such a त्या cute baby. किती सुंदर मुलगी आहे बघा. आणि तिला कावीळ झालेलं असं सांगितलं होतं डॉक्टरांनी आणि काय गॅरंटी देत नव्हते. नातेवाईकांना बोला असं सांगितलं होतं, परंतु प्रभू खरंच खूप महान आहे. ते म्हणतात मी प्रार्थना केली, प्रभूंनी परिस्थिती बदलली. दुसऱ्याच दिवशी तिला डिस्चार्ज भेटला, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. तर सर्व गौरव प्रभू येशूला देतात. कुणी छान. कुणी हे सगळं केलं? येशू प्रभूंनी येशूने केलं ना? आमेन आमेन. Bless the child. येस लॉर्ड, धन्यवाद. Bless the child. आमेन. प्रेज लॉर्ड Yes. पास्टर, फार अद्भुत साक्ष आहे. जिवंत चमत्कार भावाच्या आयुष्यात प्रभू येशूने केलेला आहे. तो सांगतो की जेव्हा तो 10 वर्षाचा होता तेव्हापासून त्याच्या मानेच्या मागे डाव्या साईडला एक गाठ आली छोटी, आणि ते म्हणतात ती छोटी गाठ असल्यामुळे आम्ही दुर्लक्ष केले त्या गाठीकडे. पण जसं जसं तो मोठा होऊ लागला, जसं मोठा होऊ लागला ती गाठ सुद्धा मोठी होऊ लागली. आणि ती गाठ इतकी मोठी झाली, ती गाठ 700 ग्रामाची होती. पास्टर आपण पाहू शकता 700 ग्रामची ती गाठ होती आणि इतकी मोठी ती गाठ होती की त्याला तिची श्वासनलिका जी होती ती संपूर्णपणे सरकली आणि त्याला स्पायनल कॉर्डला दबाव बसला आणि त्यामुळे त्याला श्वास घ्यायला पण खूप त्रास व्हायला लागला. जेव्हा ते दवाखान्यात गेले पूर्णपणे धक्का बसला त्यांना हे सगळं ऐकून. पण ते म्हणतात की तुमच्याकडे त्यांनी प्रार्थना केली. त्यानंतर ऑपरेशनसाठी ते पुढे गेले आणि डॉक्टरांकडे जेव्हा ते गेले ते म्हणतात की त्यांचं संपूर्ण जो जी गाठ होती ती गाठ सुद्धा काढण्यात आली आणि त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि डॉक्टरांनी 1 रुपया सुद्धा खर्च त्यांच्याकडनं घेतला नाही. हालेलुया. Thank you, Father. Thank you, Master. धन्यवाद Thank you, दे Lord. बाप्पा. Now तुझे आभार deliver him, O स्वामी Father, राजा. in from all his तुझे आभार. weakness and strengthen him Amen. and heal him, O Lord. in आमेन Jesus' आमेन. name. Bring this lady. All demonic power, I command you in the name of Jesus. Leave and never come into her. Never come into her in Jesus' name. Thank you. Pastor, what a lovely testimony we have. We just have brother in between us. When she was small in the stomach, her second sonography, it was detected that every organ is normal, only her head is small. So doctor called her and gave the second opinion. Do you want to keep the baby or abort it? They came here on the Saturday, they prayed it and they went faithfully and they gave a birth to the baby, and which is completely normal today. See that. The day, Amen. Pastor, not only this, the day they got her home, her mother was admitted to the ICU and she was suffering from pneumonia. Okay. Doctor said, do different tests, all the cancer, all the tests were done, and she was in ICU, and this brother came leaving her in the hospital here on Saturday, and he was expecting from ICU she should call, and she don't know, the moment you step on the stage, she called you, she called her brother, her son, and he was praying on the phone. You prayed. Whoever are watching me online received the healing. She accepted it, and she came on the verge of dying, Pastor. Ventilator. She was almost dead. Doctor gave up the hope, and now she's standing in front of you. The Lord's grace, Pastor. Praise God. So all glory. दो honor दो to Christ. चमत्कार, दो चमत्कार किया प्रभु ने. Thank you, Lord. This is God. Great is His faithfulness. Thank you, Master. Thank you, Lord. Yes. पास्टर जी, इनका नाम गोरख गायकवाड़ है. हड़पसर एरिया से ये आते हैं और एक इनका मतलब व्यसन मुक्ति का और एक हमारे गवाही है यहाँ पे. वो क्या कह रहे हैं कि इनको विमल और गायचाप, इनको इतना व्यसन हो गया था. इवन 20 साल से वो दारू पी रहे थे, 25 साल से विमल गायचाप ये गुटखा खा रहे थे. वो रह नहीं पाते थे, पूरे की पूरी उनको लत लग गई थी. वो व्यसन के आदी हो चुके थे, रोगी हो गए थे. उन्होंने उनकी गवाही में ऐसा लिखा है. लेकिन किसी ने उनको बताया कि यहाँ पे विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च है, आप जाइए वहाँ पे आपके ऊपर प्रार्थना होगा. बरोबर उन्होंने वैसे किया. 2 महीने से हमारे चर्च में आ रहे. आज उनका पूरा का पूरा व्यसन पूरी तरीके से छूट गया है. पूरा का पूरा महिमा वो प्रभु यीशु को देना चाहते हैं. इवन ये भी बोल रहे कि अभी मुझे व्यसन का याद भी नहीं आता. वाह, हे खरं आहे? आता काही नाही, आता काहीच नाही. विमल नाही, गायछाप नाही, गायछाप काही नाही, नाही. काय. 2 वाजता उठून खायचं गायछाप नाही. ओ See this. माय गुडनेस.
चमत्कार. रात्री जेव्हा बसायचं मी गायच्या खात हो का? दिवसभर हा. Night used to have My 2 God. o'clock. आणि आता एकदम आता आता एकदम क्लिअर मला काय आता एकदम clear. येशन येत नाही. praise God. Bless him, oh Father, Amen. in Jesus' name. Thank you, Lord. You evil spirit, I command you in Jesus' name. Leave. फार अद्भुत साक्ष आहे पास्टर. त्यांच्या साक्षामध्ये ते म्हणतात की त्यांना काही दिवसांना अगोदर मे 24 आपल्या म्हणजे मे महिन्यामध्ये त्यांना त्यांच्या पोटामध्ये फार दुखू लागलं आणि ते म्हणतात त्यांच्या मुलाने त्यांना लागलेच दवाखान्यात घेऊन गेले आणि ते म्हणतात दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर बोलले स्कॅन केलं पोटाचं आणि त्यांना असं आढळलं डॉक्टरांना की यांच्या लिव्हरमध्ये 2 गाठी आहेत आणि ते म्हणतात की पुढे तुम्हाला काही ट्रीटमेंट करावी लागेल, ऑपरेशन करावं लागेल, तुमची आम्ही बायोप्सी करू आणि त्यानंतर कळेल की ती गाठ कशाची आहे. डॉक्टर म्हणले ती गाठ कॅन्सर सुद्धा असू शकतो. पण ते म्हणतात ते चर्चमध्ये आले, तुमच्याकडनं प्रार्थना करून गेले आणि ऑपरेशनसाठी गेले आणि म्हणतात की त्यांनी बायोप्सी केली आणि त्या बायोप्सीमध्ये डॉक्टर म्हणले यांना गाठच नाही लिव्हरमध्ये, संपूर्णपणे गाठ निघून गाठच गेली. नाहीये. गाठ है ही नहीं. नाही आहे गाठ. है ही नहीं वो. है ही नहीं. किधर गया गाठ? Thank you, Father. Amen. Amen. You devil, violent spirit, leave in Jesus' name. Never come into her. Leave her and never be in her anymore in Jesus' name. पास्टर आपल्यामध्ये ब्रदर रामदास आहेत आणि ते म्हणतात की त्यांना ते 8 वर्षापासून बीपीची गोळ्या घ्यायच्या आणि 1 वर्षभर झालं त्यांना आपल्या चर्चविषयी समजलं तर ते म्हणतात मी ऑनलाईन सभा पाहायचो आणि दर शनिवारी शेवटच्या प्रार्थनेमध्ये सहमतून प्रार्थना करायचो. प्रभूने अद्भुत काम केलं त्यांच्या जीवनामध्ये. ते सर्व जे गोळ्या घेत होते ते आता बंद झालेले आहेत. प्रभूने त्यांना आरोग्य दिलं. अजून ते म्हणतात की त्यांना अवघड जागेवर गाठ आलेली होती आणि डॉक्टरांकडे जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना असं सांगितलं गेलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, 50,000 त्याचा खर्च असेल. परंतु त्यांची इच्छा नव्हती की मी ऑपरेशन करावं म्हणून. ते म्हणतात की विश्वासाने मी प्रभू येशूचा धावा केला आणि दर शनिवारीची सभा मी पाहत राहिलो. प्रभूने अद्भुतरित्या काम केलं. 1 वर्षभरामध्ये ती पूर्ण गाठ नाहीशी झालेली आहे. Praise God. प्रभूने आरोग्य दिलं. अजून अद्भुत साक्ष आहे सिस्टरांची. ते म्हणतात की त्यांचे अक्कल दाढ जी असते ना तिकडं म्हणजे फार वेदना व्हायची, ते पूर्ण सडलेली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल नाहीतर त्या ठिकाणी कॅन्सर उद्भवू शकतो. तर ते म्हणतात की मी प्रभूकडं धावा केला, प्रभूने तिथंही काम केलं माझ्या जीवनामध्ये. ती जी दाढ आहे आपोआप पूर्णपणे तुटून गेली. ऑपरेशनची गरज काय भासली नाही. आम्हा दोघा हजबंड वाईफला देवाने आशीर्वादित केलं, आरोग्य दिलं, Praise देवाला God. गौरव देतात. Touch their lives. Let your peace come into them in Jesus' name. Yes. मास्टर जी इनका नाम सुशांत गायकवाड़ है, ये सातारा से आते हैं. इनका कहना है कि ये इनको टीबी पहले था, दमा था, बहुत सारा कुछ इनको बीमारियां हुआ करती थी और सातारा से आपके जो संदेश रहते थे वो ऑनलाइन यूट्यूब में देखा करते थे. अच्छा. परमेश्वर ने ऐसा इनके जीवन में चमत्कार किया कि उनका टीबी जो है वो पूरी तरीके से चला गया है, पूरा दमा चला गया, पूरा का पूरा गौरव वो प्रभु Praise यीशु को God. देना चाहते हैं. वो सातारा से यहाँ पे गवाही देने के लिए खास आए हैं. मतलब आपने टीव्ही में देखा, ऑनलाइन देखा आणि तिथंच तुम्हाला बरं वाटायला लागलं. हो. म्हणून तुम्ही साक्ष द्यायला साक्ष इथं द्यायला आलो. हा. Blessing. You evil spirit. See what the devil is saying. I have too much power. Leave in the name of Jesus. No more power. The power only belongs to Jesus. Hallelujah. Amen. Amen. Yes. Witchcraft power, leave and never enter.